नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 29 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, राष्ट्रीय सांख्यिकी दिन दरवर्षी 29 जून रोजी कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्राचार्य प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 29 जूनला राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 2007 पासून भारतात मानला जातो आणि या दिवशी प्रसिद्ध सांख्यिकी शास्त्र PC महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भारतीय सांख्यिकीचे जनक म्हणून आदर दिला जातो. या व्यतिरिक्त 29 जूनला आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस देखील साजरा होतो. संयुक्त राष्ट्रांच्या वतीने 2016 पासून हा दिवस पाळतात आणि याचा उद्देश म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं असा आहे. पुढील प्रश्न दुसरा, तीस्ता नदी सर्वसमावेशक व्यवस्थापन व संचयितीकरण प्रकल्पाबाबत जून 2026 मध्ये कोणत्या दोन देशांनी सहकार्य वाढवण्याचं मान्य केलेलं आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बांगलादेश व चीन या दोन देशांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. तीस्ता नदी सर्वसमावेशक व्यवस्थापन आणि पुनर्संचयितीकरण प्रकल्प हा बांगलादेशमधला मोठा नदी व्यवस्थापनाचा उपक्रम आहे. 25 जून 2026 रोजी बांगलादेश आणि चीनने तीस्ता नदीवरील सहकार्य वाढवायचं ठरवलेलं आहे आणि तीस्ता नदी भारत आणि बांगलादेश या दोन देशांतून वाहते. ती सिक्कीम आणि पश्चिम बंगालमधून येते आणि मग ती बांगलादेशमध्ये शिरते. ठीक आहे, आणि तीस्ता ही आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारी नदी आहे आणि चीनने स्पष्ट केलं की त्यांचं तीस्ता प्रकल्पावरील सहकार्य कोणत्याही तिसऱ्या देशाविरुद्ध नाहीये. पुढील प्रश्न तिसरा, वस्त्रोद्योग शिखर परिषद 2026 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2030 पर्यंत USD 100 अब्ज वस्त्रोद्योग निर्यात करणं असं उद्दिष्ट आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. वस्त्रोद्योग शिखर परिषद 2026 आयोजन वस्त्रोद्योग मंत्रालयाने केलेलं आहे आणि 2 दिवस चाललेल्या परिषदेत शाश्वततेवरती लक्ष केंद्रित होतं आणि भारतासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग निर्यात आराखडा तयार करायचा आहे आणि 2030 पर्यंत 100 अब्ज $, निर्यातीचं लक्ष गाठायचं हे उद्दिष्ट यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. आणि मूल्यवर्धन आणि निश उत्पादने तयार करण्यावरती मोठ्या प्रमाणावरती भर देण्यात आलेला आहे आणि उच्च मूल्य म्हणजे हाय व्हॅल्यू उत्पादनांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन देखील करण्यात आलं. आणि वस्त्रोद्योगामध्ये ट्रेसेबिलिटी वाढवण्यावरती भर दिला गेला आणि डिजिटल प्रोडक्ट्स पासपोर्ट स्वीकारण्यास प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे. पुढील प्रश्न चौथा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशल्सने कोणता सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन असं या सन्मानाचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 ते 29 जून 2026 काळामध्ये सेशल्स दौऱ्यावरती गेले होते आणि हा दौरा 3 दिवस चालला आणि मुख्य कार्यक्रम व्हिक्टोरिया इथे झाला. 28 जून रोजी पंतप्रधान मोदींना गार्डियन ऑफ द ब्लू हॉरिझॉन हा सेशल्सचा
सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान मिळालेला आहे आणि हा सन्मान पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी दिला जातो, हे लक्षात घ्या. आणि मोदींनी हा सन्मान हवामान बदलाशी लढणाऱ्या सर्व देशांना समर्पित केलाय आणि भारताचं मुख्य लक्ष म्हणजे हिंदी महासागराला संधीचं महासागर बनवणं असं आहे. आणि भारत आणि सेशल्स यांनी एकत्र द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावरती भर दिलं या दरम्यान. आणि दोन्ही देशांनी सागरी सुरक्षा मजबूत करायचंही ठरवलेलं आहे. पुढील प्रश्न 5वा. पश्चिम बंगालमध्ये यूसीसी विधेयक मंजूर झाल्यास समान नागरी संहिता लागू करणारे हे कितवे राज्य ठरेल, असा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चौथे राज्य. महत्वाचे पॉइंट्स पहा. पश्चिम बंगाल सरकार 29 जून 2026 रोजी विधानसभेमध्ये यूसीसी विधेयक मांडणार आहे. हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणार आहे आणि कलम 44 हे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा भाग आहे. आणि नव्या यूसीसी विधेयकावरती वारसा हक्कांसाठी सर्वांसाठी एकच नियम ठेवण्यात आलेला आहे. उत्तराखंड, गुजरात आणि आसाम या राज्यांनी याआधी यूसीसी लागू केलेला आहे. क्रम लक्षात ठेवा, राज्य लक्षात ठेवा, पहिली 3 कोणती आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि 2026 विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये बीजेपीने यूसीसी लागू करण्याचं वचन दिलेलं होतं आणि सगळ्या धर्मांच्या नागरिकांसाठी एकच नागरी कायदा असावा, हा यूसीसी लागू करण्यामागचा हेतू आहे. शेवटचा पॉइंटही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 6वा. ऑपरेशन अरुणोदय अंतर्गत कोणत्या मार्गावरती ट्रेकिंग मार्ग विकसित केला जाणार आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, थिंगबू गाव ते बजरंग शिखर असे. महत्वाचे पॉइंट्स पहा. ऑपरेशन अरुणोदय ही एक नागरी आणि लष्करी मिळून राबवलेली मोहीम आहे आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या मोहिमेला सुरुवात करून हिरवा झेंडा दाखवलाय. आणि या मोहिमेचा मुख्य हेतू म्हणजे साहसी पर्यटनाला वाढवणं आणि राज्यातील पर्यटनाला बळकटी देणं असा आहे. आणि ऑपरेशन अरुणोदयमुळे स्थानिकांना नवीन रोजगार मिळण्याचे चांगले पर्याय निर्माण होतील असा त्यांचा अंदाज आहे. आणि या ट्रेकिंग मार्गामुळे अरुणाचल प्रदेशच्या साहसी पर्यटनाच्या संधी वाढतील आणि या भागाला देशभरामध्ये ओळखही मिळेल. आणि तवांग हा अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध आणि सीमेवरचा जिल्हा आहे, लक्षात ठेवा. आणि जिथे थिंगबू गाव आणि बजरंग पीक हे प्रमुख ठिकाणे येथे आहेत. शेवटचा पॉइंटही लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. पुढील प्रश्न 7वा. ओपन एआयने भारतासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे नुकतीच? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रभजित सिंह असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. ओपन एआयने प्रभजित सिंह यांची भारतासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड केलेली आहे आणि ही घोषणा आहे ती 26 जून रोजी झाली. आणि भारतात ओपन एआय कडून ते सर्वात वरिष्ठ अधिकारी असतील. ओपन एआयने भारताला सर्वोच्च प्राधान्य असलेली बाजारपेठ म्हटलेलं आहे आणि ओपन एआयचे पहिले कार्यालय नोव्हेंबर 2025 मध्ये नवी दिल्ली येथे उघडले. आणि प्रभजित सिंह पूर्वी उबर इंडिया आणि साऊथ एशियाचे अध्यक्ष होते. आणि प्रभजित सिंह हे IIT खरगपूरचे माजी विद्यार्थी असून त्यांनी IIM अहमदाबादमधून व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि ओपन एआयचे CEO हे सॅम ऑल्टमन आहेत, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 8वा. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी व्यापक नियोजन कोणत्या राज्यात करण्यात आले,
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्रामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपूर्ण देशात घेतली गेलेली आहे आणि महाराष्ट्रात या मोहिमेचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि एकही पात्र मुलगा किंवा मुलगी लसीकरणातून वंचित राहू नये यावरती खास लक्ष देण्यात आलं यामध्ये. आणि लसीकरणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रे उभारण्यात आली. प्रवासातल्या मुलांसाठी ट्रान्झिट पथके उभी केली गेली आणि मोबाईल पथकांनी घराघरात जाऊन लसी दिलेल्या आहेत. आणि ही मोहीम राष्ट्रीय पातळीवरती राबवली गेलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये लसीकरणाची सोय मोठ्या प्रमाणात यामध्ये करण्यात आलेली होती. आणि पोलिओमुक्त भारत कायम राहावा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. दीक्षा हा कोणत्या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, PM ई विद्या. ठीक आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. दीक्षाचा फुल फॉर्म आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. फुल फॉर्म लक्षात ठेवा. 2017 साली दीक्षा या प्लॅटफॉर्मची सुरुवात झालेली आहे आणि लोक दीक्षाला वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून ओळखतात आणि NCERT या प्लॅटफॉर्मचे संचालन करते. CIET NCERT ला दीक्षाची अंमलबजावणी करताना मदत करते आहे, हे लक्षात घ्या. आणि इथे K-12 स्तरापर्यंत विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शैक्षणिक सामग्री उपलब्ध आहे आणि दीक्षा प्लॅटफॉर्म 135 भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यापैकी 128 भारतीय आणि 7 परदेशी भाषा आहेत, हे पण लक्षात ठेवा. आणि NEP 2020 च्या मार्गदर्शनाखाली समावेशक बहुभाषिक व तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणारा हा भारताचा महत्त्वाचा डिजिटल शिक्षण मंच बनलेला आहे. त्यामुळे पुढील प्रश्न 10वा. पुरुष फिफा विश्वचषकामध्ये सलग 7 सामन्यात गोल करणारा इतिहासातील पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लिओनेल मेसी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. लिओनेल मेसी 2026 फिफा विश्वचषकामध्ये त्यांनी नवा विक्रम केलेला आहे. सलग 7 विश्वचषक सामन्यात गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरलेला आहे. ठीक आहे. आणि आता सलग गोल करणारा विश्वचषक विक्रम 7 सामन्यांचा आहे आणि तो मेसीच्या नावावरती आहे. आणि विश्वचषकातील मेसीची एकूण गोल संख्या आता 19 झालेली आहे. ठीक आहे. मेसी 39 वर्षीय वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि हॅट्रिक करणारा तो सर्वात वयोवृद्ध खेळाडू त्यामुळे ठरलाय. आणि सलग 7 विश्वचषक सामन्यामध्ये गोल करणारा मेसी हा एकमेव खेळाडू आहे आणि 2026 फिफा विश्वचषक मेसीच्या कारकिर्दीतील आणखीन एक ऐतिहासिक टप्पा त्यामुळे ठरतो. पुढील प्रश्न 11वा. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवरती कमाल दंड दुप्पट करण्याची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलियाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने जून 2026 मध्ये जाहीर केला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ही घोषणा केली. पंतप्रधान लक्षात घ्या. आणि सोशल मीडिया कंपनीवरील कमाल दंड दुप्पट केला जाणार आहे. दंड हा 34.1 दशलक्ष अमेरिकन डॉलरवरून थेट 68.3 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका आकारला जाऊ शकतो असं सांगण्यात आलं. आणि ई सेफ्टी कमिशनरला अधिक नियामक अधिकार दिले जाणार आहेत आणि हा कायदा 16 वर्षांखालील मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी आहे आणि सोशल मीडिया बंदी डिसेंबर 2025 पासून लागू झालेली होती ऑस्ट्रेलियामध्ये, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारत आणि थायलंड सागरी सहकार्य मजबूत करण्यासाठी खालीलपैकी कोणती भारतीय नौदलाची युद्धनौका थायलंडला गेली नव्हती?
गेलेली नाहीये असा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय नौदलाची INS उदयगिरी, एक मिनिट, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, INS विक्रांत गेलेली नाहीये. ठीक आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय नौदलाची INS उदयगिरी, INS कवरत्ती आणि INS शक्ती थायलंडमधील सत्ताही बंदरात आलेली आहे. बंदर लक्षात ठेवा. आणि ही तिन्ही जहाजे भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीट मध्ये येतात आणि भारत थायलंड सागरी संबंध मजबूत करण्यासाठी ही भेट आहे. भारत आणि थायलंडमध्ये जुनी सागरी भागीदारी आहे आणि भेटीदरम्यान व्यावसायिक बदल आणि नौदल अधिकाऱ्यांच्या क्रॉस डेक व्हिजिट्स होणार आहेत. आणि ऑपरेशन इंटर ॲक्शनलमुळे दोन्ही नौदलांना अनुभवांची देवाणघेवाण देखील होणार आहे. ऑपरेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आजचे आपले 29 जून 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.